पूर्ण स्पर्धेसाठी आमच्या मॅनेजमेंट कमिटीला 3 बॉलबॅग सौजन्य लाभलेले आहे. त्यांचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच दीपवीरजी बिराडे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. स्पर्धा अभिमानाची, स्वाभिमानाची, कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि तुम्हाला सर्वांना जोडणाऱ्या क्रिकेटच्या अभूतपूर्व नात्याची. पहिला बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये असेल. 3 खेळाडू बॉलच्या खाली, मात्र मैदानावरती घडलंय काय हे पाहणं गरजेचं राहणार आहे. एक्झॅक्टली आपण पाहू शकतो मैदानावरती कॅच झाली आहे ड्रॉप आणि मैदानावरती आली आहे सिंगल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकतो मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला आणि पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल पाहायला मिळते. वैभव बॉलिंग ट्रॅकवरती, तर वैभव स्ट्रायकिंग एंडवरती होता. वैभव विपक्ष वैभव अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि एक्झॅक्टली आपल्याला पाहायला मिळतंय दिनेश आता स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा झालाय 1 ऑन द बोर्ड. एक धावजी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 7च्या घडीला पहिलं मार्गस्थ आहे. एकीकडे आपण पाहू शकतो गेटाची वाडी संघ, तर दुसरीकडे कोलठण संघ, असे 2 नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. वैभवच्या खांद्यावरती जबाबदारी. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय मिडविकेट क्षेत्रामध्ये. डीपमध्ये फिल्डर असतील रोशन. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रू आणि तोपर्यंत 2 धावा मैदानावरती कंप्लीट होत असताना 2 धाबींच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 3 ओव्हरची मॅच आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये 40 ते 45 धावा बनवणं गरजेचं राहणार आहे. सिंगल पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळेल. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिली सिंगल, त्यानंतर डबल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळते. गोलवडप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी वैभवची पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते जय बजरंग कोलठण संघाच्या वैभवच्या वतीने. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला दिनेश आणि वैभव हे 2 खेळाडू मैदानावरती. स्पर्धेमधील पहिला गोलंदाज ज्याने निर्धाव षटक हाताळलाय असा वैभव आपल्याला पाहायला मिळते. तोच मोमेंटम, तोच फॉर्म आणि त्याच प्रकारची कन्सिस्टन्सी या मॅच मध्ये देखील कंटिन्यू करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढील मॅच असेल सई विपक्ष साईशा 11 शिरवली. त्याला दोन्ही संघ टॉस साठी रिपोर्टिंग करायचे, सई आणि साईशा 11 शिरवली. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळलाय. मैदानावरती रनआउटचा प्रयत्न आणि स्ट्रायकिंग एंडवरती थ्रू आपल्याला पाहायला मिळाला होता. धोक्याची घंटा वाजली गेली होती. खेळाडू फ्रेम मध्ये देखील नव्हते. डिरेक्ट हिट जर असता तर थोडासा वेळ घेतला असता, कदाचित डिरेक्ट हिट देखील लागू शकला असता. मात्र 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. 4 धावा फलकावरती आहेत. 4 ऑन द बोर्ड. फार चांगली गोलंदाजी वैभवच्या वतीने पाहायला मिळते. कोलटन संघासाठी मी म्हणेल वरदान आहे जी गोलंदाजी वैभव करतोय. याच मॅचमध्ये नाही, मागील मॅचमध्ये देखील मोठी धावसंख्या होती. शेवटला जाऊन थोडीशी वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळाली. तो मात्र वन साइड मॅच कुठे क्रिएट झाली तर ती पहिल्या ओव्हरमध्ये जी वैभवने टाकली होती पहिल्या मॅचमध्ये अगेन्स्ट टीम संघर्ष 11 गवाळी. यावेळेस देखील मिसिट पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये होता, मात्र फिल्डरच्या आवाक्याच्या दूर बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे. लॉंग ऑनला क्लिअर करत 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिलं षटक 3 मिनिटांमध्ये समाप्त झालंय. सो ओव्हररेट फार चांगल्या प्रकारे राखला गेलाय. त्यामध्ये डॉट बॉल पर्सेंटेज फार महत्वाचे असतात. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ला आता होईल सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला दिनेश पाहायला मिळतील. इकडे देखील दिनेश आणि वैभव आणि इकडे देखील दिनेश आणि वैभव.
सलामीला आलेले दोन फलंदाज वैभव आणि दिनेश आणि पहिल्या षटकामध्ये वैभव, दुसऱ्या षटकामध्ये दिनेश आता गोलंदाजी करतायत. केटाची वाडी विपक्ष कोलठण. सेम सेम लेकिन डिफरेंट डिफरेंट. इसमें और उसमें 19-20 का नहीं, 19 लाख का फरक है. वैभव आणि दिनेश कशी कामगिरी करतील हे पाहणं गरजेचं आहे. दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी ॲज अ बॅटर आणि आता दिनेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. वैभवने पहिलं षटक फार चांगलं हाताळलं. आता दिनेश बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या घडीला दुसरं मार्गस्थ आहे आणि दिनेशच्या खांद्यावरती जबाबदारी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मिसइट बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल मिड ऑफचा फिल्डर कॅचसाठी उपस्थित आहेत. कॅच करतील कंप्लीट आणि फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीमला. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. दिनेशच्या खेळीचा अंत. दिनेशचा आपण विकेट संपादित करत असताना पाहायला मिळतील. पहिला धक्का बसतोय 8 या आकड्यावरती. टीम श्री गणेश गेटाची वाडी अर्थात स्वर्गीय लीलाबाई पुरस्कृत श्री गणेश गेटाची वाडी संघाला. नवीन बॅटर मैदानावरती प्रितेश पाहायला मिळतील. आता प्रितेश बघूया टीम कोलटन संघाकडे आहे का. कारण दोन खेळाडू एकाच नावराशीचे आपल्याला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू वैभव दिनेश फलंदाजीसाठी आले. वैभव आणि दिनेशनेच गोलंदाजी केली. आता प्रितेश तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक खेळाडू बाद झाल्यानंतर 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. विकेट पहिल्या बॉलवरती त्यानंतर सिंगल पाहायला मिळाली. दिनेश कमालीची कामगिरी करतायत नो डाऊट ॲट ऑल. ऑन साइडला टर्न केलाय बॉलला आणि फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून सीमारेषा पलीकडे आलेला 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार पाहायला मिळेल. फलंदाजच्या बॅटमधून फलंदाज वैभवच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. ज्या प्रकारची आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती कमालीची फलंदाजी. पहिले धावेंच्या मागे पळत होते फलंदाज, मात्र आता फलंदाजांच्या मागे धावा पडत आहेत. कारण मैदानावरती ज्या प्रकारचा आपण टर्निंग पॉईंट पाहू शकतो. चौकार आलाय बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार वैभवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. मागील मॅचचा हिरो या मॅचमध्ये देखील कमालीची कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. डीपमध्ये फिल्डर आता कुठल्या प्रकारची चूक करणार नाहीयेत. एक कॅच ड्रॉप झाली मात्र त्यानंतर फार चांगली प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. शॉर्टर वनचा वापर हा ट्रॅप होता. पुल करण्यासाठी मोहित करण्यात आलं. पुल करण्यासाठी अग्रही होते आणि तिथे मिस्टेक पाहायला मिळाली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये फार अप्रतिम कॅच आपल्याला पाहायला मिळाली. डीपमध्ये फिल्डर होते तिकडे चंदू आणि चंदूच्या वतीने अप्रतिम कॅच. संपली आहे फलंदाजाची मॅच. विकेटचं पतन. या मॅचची गोल्डन विकेट अर्थात मागील मॅचचा हिरो. या मॅचमध्ये 2 बॉलवरती 2 चौकार लगावून 6 बॉल 9 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन देऊन मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. विकेटचं पतन. धावसंख्या 13 या आकड्यावरती गडी गमावलाय. दुसरा आणि सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतील. सुधीर आणि प्रितेश 2 खेळाडू मैदानावरती आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. किती धावा बनतील हे पाहणं गरजेचं आहे. 35 to 40 रन्स बनवणं गरजेचं आहे कारण कोलटन संघाची बॅटिंग फार स्ट्रॉंग आहे. बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. शूट झालाय. मरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती डॉट बॉलने आपण पाहू शकतो. षटक पुढे सरकतंय. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. 2 महत्त्वाचे विकेट कॅरी केले आणि दोन्ही सलामीला आलेले फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत. वैभव दिनेश पहिलं षटक आरामात खेळले असं वाटलं. दुसऱ्या षटकामध्ये गिअर चेंज करतील. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली. या मॅचमध्ये फ्रंट फुटवरती संघ कोलठण पाहायला मिळाला आणि आता या डॉट बॉलने षटकाची केली आहे सांगता. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. टीम जय बजरंग क्रिकेट संघ कोलटन संघाच्या वतीने. चला पुढील मॅच टॉससाठी रिपोर्टिंग करायचे चेई संघ आणि साईशा 11 शिरवली. जो संघ उपस्थित नसेल
ओके, चई संघ आहे. साईशा 11 शिरवली संघ. टॉससाठी उपस्थिती दाखवायची ही विनंती असेल. साईशा 11 शिरवली. चला, वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं राहणार आहे. षटक क्रमांक 3 ला होती सुरुवात. रोहित पाहायला मिळतील षटक क्रमांक 3 मध्ये. पहिले 2 षटक जबरदस्त राहिले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, नॉट अ बिग डील. मैदानावरती गोलंदाजी करत असताना फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये फंदा अजून कसण्यात आलं. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टेक पाहायला मिळते. बॉल हवेमध्ये, काउस कॉर्नरचा खेळाडू डाऊन द बॉल आरामात कॅच पकडेल आणि फलंदाज होतील बाद. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात देखील उलटन संघासाठी फार चांगली राहिली आहे. मैदानावरती फलंदाज होतील बाद. रितेश केळीचा अंत गडी गमावलाय. तिसरा बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश गेटाची वाडी या संघाने. फलंदाज प्रितेश बॅक टू दी पवेलियन. सुशांत सरांचं कौतुक करेल. फार चांगली स्कोरिंग त्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. स्कोरिंग करत असताना नीट अँड क्लीन टेलिकास्ट जितका महत्त्वाचं असतं, नीट अँड क्लीन स्कोरिंग देखील तितकीच महत्त्वाची असते. आणि फार चांगली स्कोरिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करणार. नीट अँड क्लीन स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते आणि प्रॉपर अपडेशन. यावेळेस देखील थर्डमॅनच्या दिशेला मिस्टेक पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट होताना पाहायला मिळेल. मिस्टेक झाली पण कुठल्याही प्रकारची क्षती पाहायला मिळत नाहीये. सुशांत इंटरनेट सर्व्हिसचे सर्व आहेत. मी बोललो ना, नीट अँड क्लीन टेलिकास्ट फार महत्त्वाचा असतो. अगदी नीट अँड क्लीन टेलिकास्टसाठी इंटरनेटची स्पीड देखील तितकीच महत्त्वाची असते. आणि सुशांत सरांच्या वतीने इंटरनेटची सुविधा इथे उपलब्ध आहे, ज्यामुळे आपल्याला फार चांगलं नीट अँड क्लीन टेलिकास्ट पाहायला मिळतोय. त्यांचं कौतुक असेल. स्कोररची भूमिका ते देखील फार चांगली बजवत आहेत. नाव बॅक टू दी क्रिकेट. गुरुनाथ आणि सुधीर हे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. पहिली विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट. रोहितची गोलंदाजी कमालीची पाहायला मिळते. रोहितच्या विरोधामध्ये फलंदाज कुठेतरी थोडासा आपण पाहू शकतो शेलमध्ये गेले. टेंटेटिव्ह अप्रोच सुधीर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा पाहायला मिळते. बॅटली इनर एज आपल्याला पाहायला मिळाली. डेफिनेटली आपण पाहू शकतो लेमन कट. फाईन लेगच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सुधीर संघर्ष करत होते 2 बॉलवरती. तिसऱ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला आणि गुरुनाथच्या खांद्यावरती आता जबाबदारी आहे. या 2 बॉलवरती एखाद मोठा फटका, धावसंख्या 20+ जर झाली तर मॅचमध्ये फायटिंग टोटल नाही पण सन्मानजनक टोटल तरी पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं टेंटेटिव्ह लेली सिंगल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 16 या आकड्यावरती. आता यो शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक येईल का? सुधीर 3 बॉलवरती एकच धाव खर्च केलेत. आता सुधीरच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टेक पाहायला मिळते. मिस हिट. बॉल हवेमध्ये, फलंदाज बाद होतील. धावसंख्या फलकावरती 16 धावा, 17 धावेंचं लक्ष मैदानावरती टार्गेट मैदानावरती करण्यात आलंय सेट. टीम गेटाची वाडी संघाच्या वतीने टीम कुलठण या संघासमोर. टॉससाठी दोन्ही संघ उपस्थित आहेत.
17चं लक्ष असेल. 18 बॉलमध्ये 17 धाबा बनतील की डिफेंड होतील आपण पाहूया. कॅचच्या पुढच्या सत्रामध्ये आवाज ऐकू. वेलवेट व्हॉइस ऑफ मुरबाड, डोंगरनाबेचा गोड आवाज, दीपवीर बिराडे सर. अनेक अनेक धन्यवाद प्रसन्न चव्हाण सर. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. यानंतर रेडी राहा दोन्ही टीम्स. पहिला बॉल दिशा दिली आहे, स्कोरलेगच्या बाजूने काढलाय बॉल. आउटफील्ड अत्यंत वेगवान, मात्र क्षेत्ररक्षक तितक्याच शिताफीनं पोहोचतायत. दुसरी धाव मात्र रोखता आली नाही. पहिल्या बॉलवर 2 धावा आणि 2 धावेसोबत सध्या डाव सुरू होतोय जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाचा. 17 धाब्याचं छोटेकरणी टार्गेट. तीन षटकांची लढत. वैभवकडे पहिलं षटक सोपवलंय कॅप्टननं. दिशा दिली आहे, पिक केल्या बॉल. बॅटन पॅड मधून काढलाय मिडविकेटला. फिल्डर दूर आहेत आणि अखेर बॉलनं आता दूर काढलाय तो सीमारेषेचा. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिला 4 चौकार येतोय. मेजर चंदू यांच्या बॅटमधून या 4 धावा आणि या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड, 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 17चा पाठलाग सुरू आहे. पहिल्या षटकात फ्लाइंग स्टार्ट मिळाली. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केला, स्कोर ऑफ विकेट. आणखीन एक चांगला फटका, निघालाय बॉल 2 टप्प्यांनी डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड 4. आता लावलाय जोर तो बॅटर मेजर चंदून. सलगचा दुसरा 4. बॅक टू बॅक 2 चौकार आणि सध्या स्कोर आपण बघत आहोत 3 ऑन बोर्ड. 10 धावा याचबरोबर दाफलकर. पहिल्या षटकात सामना खुला होतोय की काय हाही प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. यावलेला टॉपेज बॉल वेत, झेलची संधी आणि अखेर तिचा स्वीकार. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोचलाय. हाताचा पिसारा फुलवत असताना पकडलाय सुंदर झेल आणि लागला मैदानावरती 10ला पहिला हादरा टीम जय बजरंग कोलठणला. फलंदाज बाद. बॅटिंगसाठी नवीन बॅटर जयेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चंदू यांचा शॉर्ट बॉट इफेक्टिव्ह कॅमिओ. 4 चेंडूंचा सामना करत असताना 2 चौकार 1 डबल. 250च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं 10 धाब्याचं योगदान देत असताना ते माघारी परत आहेत. चौदा चेंडू 7 धावा समीकरण. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. साई शैलेबन जयमान शिरवले आणि त्याचबरोबर श्री गणेश जै. या बॉलला दिशा दिली आहे, गाईड केला बॉलला बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चकवून फसवून त्याची दिशाभूल करून निघालाय बॉल. थर्डमॅनचं फिल्डर मात्र पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचतायत. चांगलं बॅकअप तोपर्यंत मिळतायत. या 2 धावा 2 धावेसोबत जयेश आगिवलेचं वैयक्तिक खातं खुलं होत आहे. तर दाफलक मात्र मार्गस होते पुढे जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाचा. 17चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 या आकडावर. 13 बॉल, आता 5 धाब्याची आवश्यकता. या वेळेला समोर फोर्सिबल हिट, क्षेत्ररक्षक पाहतोय आणि अखेर आता आउटफील्डचा व्यत्यय आला होता, मात्र बॉलनं त्याचं अंतिम साध्य साधलंय. स्कोरसार लेवल पहिल्या षटकांती धावसंख्येची आय थिंक बरोबरी झाली आहे. 16 बनलेले आहेत आणि आणखीन एका धावेची आवश्यकता विजयाकरता ती टीम जय बजरंग कोलठणला. पहिल्या षटकात सामना खुला झालेला प्रयत्न चालवला होता लॉंगॉनच्या फिल्डरनं, मात्र बॉल पासून तो थोडा दूर राहिला. टप्पा घेतल्याबरोबर बॉल अधिकचा उसळला, तसा थेट लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर कोसळला. चौकार येतोय.
या 4 धाबेसहित सध्या स्कोर आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 16. 16 धाबा सध्या स्कोरबोर्डवर. आता विजयासाठी अवघ्या एका धाब्याची आवश्यकता संजय गोलंदाजीसाठी. यावेळेला नो लुक साईनला दिशा दिली. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोहोचू शकले नाही. कॅच ड्रॉप सिंगल. नाव मॅच इज फिनिश. अवघ्या 7 बॉलमध्ये 17 धाब्याचं टार्गेट चेस केलंय ते जय बजरंग कोल्ठणना आणि एक दमदार दिमागदार विजय संपादित करत संघ दाखल होतोय तो पुढील फेरीसाठी. अभिनंदन जय बजरंग कोल्ठण. टफ अँड हार्ड लक